लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालेलं आहे. म्हणजे जनतेनं ज्या पद्धतीनं देशाच्या पातळीवरचं जे राजकारण आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपलं मत नोंदवलं आहे. राज्यामध्ये सुद्धा जसं सरकार आलं, हे नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या पद्धतीनं काही पायंडे पाडण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा जनतेचा विरोध होता हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याचा सगळ्याचा परिपाक महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता भक्कम उभी राहिली, हाच निर्णय जनतेने दिलेला दिसतोय. शिर्डीमध्ये आणि नगरमध्येही मोठ्या फरकाने आपला विजय होतोय, काय वाटतंय? नाही, शिर्डीचा विजय आमचा भाऊसाहेब वागचौर एक कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता होता. जरी खासदार नव्हते तरी संपर्क त्यांनी तुटू दिला नाही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम हे या मतदारसंघामध्ये केलं आणि त्याचा तो विजय त्यांचा आहे. सगळ्यांनी केलं महाविकास आघाडी म्हणून. दक्षिण नगर मधला जो आहे तो जास्त अटीतटीचा आपल्याला वाटतो, परंतु लंकेंचं नेतृत्व पुढे कसं आलं याचा विचार केला पाहिजे. लंके स्वतः कार्यकर्ता म्हणून कोरोनाच्या काळात केलेलं काम हे तर आहेच आहे, परंतु ज्या पद्धतीनं समजू शकतो मी की सुजय विखे हे तरुण खासदार होते, काही चुकलं असेल तर ते समजू शकतो आपण, परंतु त्यापेक्षा सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील हे ज्यावेळेस मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांचं वागणं होतं ते दहशतीचं होतं, लोकांना त्रासदायक असं होतं, प्रशासनाचा अत्यंत गैरवापर ते करत होते आणि त्याच्यातूनच जो पारनेर तालुक्यामध्ये त्रास होत होता त्याच्यातून लंकेचं नेतृत्व पुढे आलं. ते सर्व तालुक्यांमध्ये माहिती झाले, ते फिरले त्यामध्ये आणि त्यांच्या या दहशतीच्या वातावरणामधून चुकीच्या पद्धतीनं प्रशासन चालवण्याच्या पद्धतीमुळं सरकार म्हणून दहशत निर्माण करायला गेले ते, पण तो पर्यायानं एक नेतृत्व पुढे आलं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांना. ही वस्तुस्थिती आहे. सर, आपण म्हणाला होता या जिल्ह्यात दहशतीचं झाकण उडाले, अजून थोडं उडवायचं राहिलंय बाकी. परत झाकण उडालेलं आहे, थोडं उडवायचंय, ते उडवू आता लवकरच. सर, राज्यामध्ये खूप यश मिळत आहे, पण ती कारण आहेत की काँग्रेसलाही आज मोठं यश या ठिकाणी मिळालंय? हो, आहे. काँग्रेस हा विचार जो आहे तो विचार हा कायम टिकणारा विचार आहे, शाश्वत विचार आहे. त्याला ताकद देणं हे सगळ्या जनतेचं काम आहे आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे. आम्ही जर काम करू शकलो एकोप्यानं चांगल्या पद्धतीनं तर शेवटी काँग्रेसच हा विचार आहे का जो देशाला राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. सर, मुख्यमंत्री टीका करताय की विरोधकांनी अपप्रचार केला, काय म्हणू? काय मुख्यमंत्री म्हणताय की विरोधकांनी अपप्रचार केला? नाही, आता मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सरकार बनवताना त्यांचा रोल तर अत्यंत महत्वाचा असेल. आता कसं बनलं ते सरकार त्यांना माहिती आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे की रोल कसा होता त्यांचा, कसे ते का गेले, काय काय घडलं त्याच्यामध्ये, ते काय वेगळं सांगण्याची आवश्यकता. खरी कारण मुख्यमंत्र्यांना माहिती आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे की कसं सरकार बनलं, का बनलं, परंतु जनतेला हे सुद्धा माहिती आहे, फक्त जनतेला आवडलं नाही, जनतेने निर्णय दिला. सर, विधानसभेला अधिक यश मिळेल असं वाटतं? विधानसभेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल 100%. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.